जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलेलो आहेत कृषी प्रदर्शन बारामती येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. आणि हेच कृषी प्रदर्शन थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, हे आपण पाहत आहात हे मेन गेट आहे. या ठिकाणाहून तुम्हाला एंट्री मिळणार आहे. याच्यासाठी तुम्हाला लागणारे पास 60 रुपयाचा पास आहे. कृषिक ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन काढू शकता किंवा या स्टॉलवरती सुद्धा तुम्हाला पास मिळेल. इथून पुढे तुम्हाला या गेटमधून एंट्री मिळणार आहे. तुमचा पास चेक केला जाणार आहे, स्कॅन केला जाणार आहे आणि इथून एंट्री केल्यानंतर ही आहे सुरुवात. आता सुरुवातीला आल्यानंतर इथं आपण पाहू शकता कुठल्या बाजूला काय काय याच्याबद्दल जे बोर्ड वगैरे लावलेले येतात. आणि याच ठिकाणी सर्व काही जी फळं येतं ही फळं मांडून एक आकर्षक असा सेल्फी पॉइंट बनवून ठेवलेला आहे. हीच सुरुवात आहे मेन गेटवरील सर्वात पहिलं आकर्षण. याच्यानंतर आपण पाहू शकता पुढे असे स्टॉल बनवलेले आहेत. त्या स्टॉलमध्ये विविध प्रकारची खतं असतील, औषधं असतील किंवा त्याच्या संदर्भातील इतर काही माहिती असेल असे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी उभा केलेले आहेत, जैनचे असतील किंवा इतर. इथून पुढे आल्यानंतर पहिलं जे आकर्षण आहे ते म्हणजे हायड्रोपोनिक्स फार्मिंगच्या संदर्भातलं हरितगृह, शेडनेट शेती आणि त्याच्यामध्ये व्हर्टिकल गार्डनिंग हे आपण या ठिकाणी पाहू शकता. साऊंडच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचं उत्पादन वाढवणं, पोटॅटो आणि टोमॅटो म्हणजे बटाटे आणि टमाटे याचं हायब्रिड शेती वगैरे असे अनेक सारे आविष्कार या ठिकाणी या शेडनेटमध्ये केलेले आहेत. त्याच्या जे काही प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाची माहिती सर्व या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आणि एक सर्वात पहिला पॉइंट आणि एक आकर्षक असा पॉइंट आपण या ठिकाणी सुरुवातीलाच पाहू शकता. याच्यामध्ये फळशेती, फुलशेती किंवा इतरही बऱ्याच साऱ्या शेतीबद्दल माहिती दिलेली आहे. इथून पुढे आल्यानंतर सुद्धा वेगवेगळे जसं की चेरी टोमॅटो असेल, काळा कांदा असेल अशा वेगवेगळ्या लागवडी, फुलाच्या लागवडी याच्याबद्दल या ठिकाणी प्लॉट उभारण्यात आलेले आहेत. चेरी टोमॅटोचा सुद्धा एक आकर्षक प्लॉट आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे स्टँड वरती केलेली स्ट्रॉबेरी आहे. याच्या स्टँड, त्याचा पेपर आणि याची लागवड, रोपं ही सर्व माहिती आणि सर्व उपलब्धता ही केव्हीकेच्या माध्यमातून केली जात आहे. स्वयंचलित हवामान केंद्र आपण या ठिकाणी पाहू शकता. त्याचे फायदे हे सर्व या ठिकाणी देण्यात आलेले. ही सुद्धा स्ट्रॉबेरीची लागवड आहे. स्ट्रॉबेरीची लागवड आपण पाहू शकता व्हर्टिकल गार्डनिंग मध्ये कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी ही एक महत्वाची अशी सुविधा या ठिकाणी आहे. आणि याच्यामध्ये कशा प्रकारे हायड्रोपोनिक्स शेती केली जाते, त्याचे फायदे काय याच्या सुद्धा जागोजागी बोर्ड लावलेले आहेत. काळा कांदा आपण पाहू शकता. काळा कांदा त्याच्याबद्दलची माहिती, त्याचं प्रशिक्षण हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. याच्या पुढे आल्यानंतर आपण सर्व प्रकारची माहिती, आता काळा कांद्याच्या लागवडीबद्दलची, सूर्यफूल असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या जे काही फळवर्गीय भाज्या आहेत त्याची माहिती या ठिकाणी आपण पाहू शकता. परत नेट हाऊस आहेत. याच्यामधल्या ज्या काही वेगवेगळ्या लागवडी येतात हे पॉलिकॉम नेट हाऊस युनिट. आणि ही जी आहे ती सुरुवात आहे. आपण 3 राऊंड मध्ये या ठिकाणी फिरू शकतो. यातला पहिला जो राऊंड आहे या राऊंड मध्ये या सर्व लागवडी दाखवण्यात आलेल्या आहेत. मिरची असेल, याच्यानंतर टोमॅटो आहे, वांग्याची एक काळ्या वांग्याची शेती ही सुद्धा एक अतिशय अप्रतिम असं या ठिकाणी उदाहरण आहे. जैनचं इरिगेशन ही पाहू शकता आपण, वांग्याची शेती आणि एक्सपोर्ट क्वालिटीची वांगी या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि त्याच्याबद्दलचं सुद्धा प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि त्याचाही प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. आता याच्यामध्ये या वांग्याच्या लागवडीसाठी, वाढीसाठी काय काय वापरलंय त्याची माहिती दिलेली आहे. त्याची वाण, त्याची जात, त्याच्या बियाण्याच्या संदर्भात किंवा त्याचं प्रशिक्षण ही सर्व माहिती आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. याच्यानंतर काकडे असेल, कारले असतील, वेलवर्गीय जे काही फळभाज्या, पालेभाज्या जे काही बाकी आहेत ते सर्व आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. आता इथून पुढे आल्यानंतर आपल्याला जे घेऊन गेलं जाणार आहे ते म्हणजे ऊसाच्या शेतीकडे. परंतु ऊसाची शेती जाण्यापूर्वी तुम्हाला आणखीन एक टर्न मारून बाकी बऱ्याच साऱ्या लागवडी या ठिकाणी पाहाव्या लागणार आहेत. आता या ठिकाणी पाहू शकता बिना मातीची आणि या चाकावरती शेती, फक्त पाण्यामध्ये ते चाक फिरत राहते आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा काही पालेभाज्यांची शेती या ठिकाणी केलेली आहे. याच्यानंतर आपण पाहू शकता पुढे मल्चिंग फिल्मवरती चेरी टोमॅटोची केलेली लागवड आणि त्याला आलेलं उत्पादन हे आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि त्याच्याबद्दलच्या लागवडी सुद्धा दाखवलेल्या आहेत. सूर्यफूल असेल, मकाची बरीच सारी वाण आहेत. त्याच्यामध्ये मकाला EIच्या माध्यमातून जर मकाची लागवड केली तर त्याचे फायदे, त्याच्या वाणासंदर्भात, त्याच्या बियाण्याच्या संदर्भात माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्वयंचलित हवामान केंद्र, त्याच्या मकाच्या वाढीसाठी वापरण्यात आलेली जी काही औषधं, खतं त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या प्लॉटमध्ये पाहता येणार आहे. इथून पुढे आल्यानंतर झाडूची शेती म्हणजे जी काही मोकळी जागा आहे, ज्या ठिकाणी आपण दुसरी उत्पादन घेऊ शकत नाहीत अशा ठिकाणी झाडूची शेती कशा प्रकारे केली जाते याची लागवड या ठिकाणी दाखवलेली आहे. मकाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहे. चेरी टोमॅटोच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्लॉट आहेत. याच्यानंतर आपण
फिरून एक राऊंड मारून यावं लागणार, कारण इथून पुढे डायरेक्टली ऊस, कारण या कृषी प्रदर्शनामधले सर्वात महत्वाचं जे आकर्षण आहे ते म्हणजे ऊस, आणि त्याच्यामुळे ऊसाकडं लोकांचं जास्तीत जास्त कल आहे, म्हणून ऊसाकडे जाता येऊ नये म्हणून या ठिकाणी तुम्हाला टर्न मारावा लागणार आहे. हा टर्न मारून पुन्हा एकदा मेन गेटकडे यायचं. मेन गेटकडे येत असताना तुम्ही कांदा पाठीमागच्या बाजूने पाहू शकता, किंवा तुरीची लागवड आहे, बिरियन, गोदावरी वगैरे. आणि परत एकदा आपण या मेन पॉइंटच्या जवळ आलेलो, जिथून आपण गेटची एंट्री केलेली होती. आता इथून तुम्हाला ऊसाची जी लागवड आहे त्याच्याकडे डायरेक्टली जाता येत नाही, फिरून याच रस्त्यानं परत यायचंय. गेटवरून एंट्री केल्यानंतर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान किंवा इतर जे काही लागवड येतं या पाहिल्यानंतर इथं पहिला टप्पा पूर्ण होतोय. ऊसाचं जे तंत्रज्ञान आहे बॅक साईडला, परंतु इथून डायरेक्टली एंट्री बंद आहे. तुम्हाला या बाजूनं फिरून परत आणखीन एक टप्पा पार करावा लागणार आहे, ज्या बाजूला भोपळा, कांदा किंवा इतर तुरीची वगैरे बऱ्याच साऱ्या लागवडी पाहायला मिळणार आहे. हा एक पहिला टप्पा आपण या मेन गेटवरती आल्यानंतर पूर्ण होतो. पुढे आल्यानंतर सुद्धा आपल्याला बोर्ड लावलेले आहेत की आपण काय काय इथं पुढे पाहू शकतो आणि कशा प्रकारे या ठिकाणी लागवडी आहेत. इथं सेल्फी पॉइंट ठेवण्यात आलेले आहेत, बऱ्याच साऱ्या फुलांच्या लागवडी किंवा एक आकर्षण असं मध्ये बनवून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे नॅनो तंत्रज्ञानाचा वापर याच्याबद्दलची इथं माहिती दिलेली आहे. याच्यानंतर पेरू लागवड असेल किंवा जो काही भोपळा असेल याची लागवड असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, या सर्व लागवडी या बाजूने दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण पाहू शकता हा जो नेदरलँड कांदा आहे, जो अतिशय मोठ्या वजनाचा वगैरे कांदा, तो कांदा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यानंतर एक काही या ठिकाणी जाती आहेत कांद्याच्या, ज्या केव्हीकेच्या माध्यमातून किंवा इतर काही माध्यमातून डेव्हलप करण्यात आलेले आहेत. त्याचे प्लॉट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. आता भोपळ्याचा प्लॉट आपण या ठिकाणी पाहू शकता, अतिशय एक मोठं आकर्षण या ठिकाणी ठरलेलं आहे. पूर्णपणे छताला लटकलेले भोपळे आपण या ठिकाणी पाहू शकता. त्याची लागवड, त्याच्यासाठी वापरलेले औषधं, खतं, ही सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. इथून पुढे आल्यानंतर परत आणखीन या लागवडींबद्दल, त्याच्या औषध खतांबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये ॲव्होकॅडो असेल किंवा इतर अशाच प्रकारची जी काही फळं असतील, त्याच्या केशर आंब्याची रोपं किंवा त्याची केशर आंब्याच्या लागवडीबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. याच ठिकाणी आहे फळ रोपवाटिका. त्याच्यामध्ये आपण ज्या काही फळाची अवेलेबिलिटी आहे त्याच्याबद्दलची माहिती पाहू शकता. अंजीरमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. इथून पुढे रासबेरी असेल, ब्ल्यूबेरी असेल किंवा इतर जे काही बेरीज असतील त्या सर्व आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी पाहता येणार आहेत. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला तुरीचा एक अतिशय छान असा प्लॉट पाहायला मिळणार आहे. या तुरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक उत्पादनक्षम असं गोदावरीचं वाण हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणार आहे. आणि या कांद्याची वगैरे जी काही बुकिंग आहे त्याच्या बियाण्याची, ही सुद्धा या ठिकाणी घेतली जाते. त्याच्या लागवडीबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कुठल्या प्रकारची खतं वापरलेली आहेत, त्याचा कालावधी काय वगैरे वगैरे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. बियाण्याचं बुकिंग या ठिकाणी भीमा, लाईट रेड असेल, सफेद असेल किंवा इतर ज्या भीमाच्या व्हरायटी असतील त्या सर्व आपल्याला या ठिकाणी बुक करता येणार आहे. 100 ग्राम पासून ते आपल्या मागणीनुसार हे बियाणं दिलं जातं. याच्या पुढे आल्यानंतर आपण पाहू शकता पांढरा कांदा, जो भीमा सफेद कांदा, त्याचं रोप देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याच्या लागवडीसाठीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता तुरीचं 25 क्विंटल प्रति एकर अशा प्रकारे तुरीच्या वाणाबद्दल, त्या प्लॉट बद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा तुरीचा सुद्धा एक अतिशय छान असा प्लॉट आपण या ठिकाणी पाहू शकता. आता हा प्लॉट पाहिल्यानंतर पुढे आपण जे सरळ जाणार आहोत ते ऊसाच्या लागवडीकडे. परंतु ऊसाच्या लागवडीकडे जाण्यापूर्वी केळी असेल, याच्यानंतर तुम्हाला पेरूच्या तैवान असेल किंवा इतर जे काही लागवडी येतात त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलच्या काही ज्या रोपवाटिका असतील किंवा त्याच्या संदर्भातील जे प्लॉट असतील ते प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. आता केळीबद्दल आपण पाहू शकता, त्याचं वाण, या तंत्रज्ञानामुळे काय फायदा झालेला आहे त्याच्या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि हा जो रोड आलेला आहे, आता आपण पाहिलं होतं की त्या साईडनं आपण ज्या झाडूच्या शेतीपर्यंत आलो होतो त्या शेतीपासून वळून या ठिकाणी आलेलं आहे. आणि आता सुरू ऊस लागण आणि त्याच्याच बाजूला खोडवा ऊस लागण, अशा दोन्ही लागण ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वाण आहेत आणि EI तंत्रज्ञानासह आणि EI तंत्रज्ञानाशिवाय अशा प्रकारे या ठिकाणी ऊसाची लागवड आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये 265 असेल, 8632 असेल, वेगवेगळ्या जाती आणि त्याच्यामध्ये काय काय बदल होते किंवा कशा प्रकारे उत्पादनामध्ये वाढ होते याच्याबद्दलचे प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आता हे जे काही ऊस बांधलेले ते प्रात्यक्षिकासाठी बांधलेले आहेत, शेतकऱ्यांना ऊस बांधण्याची गरज नाही वगैरे अशी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र आपण पाहू शकता. हा एक प्लॉट
आणि पुढं आणखीन एक प्लॉट आहे. अशा प्रकारे वेगवेगळे प्लॉट आपल्याला याच्यामध्ये पाहता येणार आहेत. या ठिकाणी एक मीटर लावलेला आहे की जो उंची मोजण्यासाठी आहे. तर साधारणपणे 25 फुटापर्यंत उंची जाते. याचा एक आपण जे ऐकलेलं आहे त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहू शकता आता वाहन कुठलं आहे, त्याची उंची, किती दिवसाचा कालावधी आहे, ही सर्व माहिती या ठिकाणी लावलेली आहे. मित्रांनो, या प्रदर्शनामधलं एक मुख्य आकर्षण म्हणजे फुले 13007 ही एक ऊसाची व्हरायटी आपण पाहू शकता. 25 फुटापर्यंत उंच आणि एकरी 100 टन असं एक माहिती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. हे पाहिल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर परत एक आकर्षण असा बिंदू आहे, तो म्हणजे फुलांची लागवड. आता याच्यामध्ये विविध प्रकारचे जे काही फुलांच्या लागवडी आहेत त्याचं बियाणं आहे, या सर्वांबद्दल या ठिकाणी पुढे प्लॉट आहेत आपण पाहू शकता. आणि सेल्फी पॉइंट देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. ज्यावेळेस आपण कृषिक प्रदर्शन पाहायला येतो तर त्या कृषिकच्या लोगोचा प्लॉट या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या वेगवेगळ्या फुलांच्या लागवडी, त्याच्या बियाण्याची उपलब्धता, त्याच्या लागवडीच्या संदर्भातील वगैरे प्रशिक्षणाबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता इथून पुढे आल्यानंतर शेतकरी नारी म्हणून एक आकर्षक असा पॉइंट ठेवलेला आहे, ज्या ठिकाणी सेल्फी किंवा व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. आणि इथूनच पुढं खाऊ गल्ली आहे, म्हणजे 2 राऊंड फिरल्यानंतर पुढं एक अल्पोपहार घेण्यासाठी या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या फळाचे फ्रूट सॅलड असतील किंवा भेळ, वडापाव वगैरे अशा काही ज्या बाबी असतील, पाण्याच्या बॉटल असतील किंवा कोल्ड्रिंक वगैरे आपण या ठिकाणी घेऊ शकता. आणि इथून पुढे गेल्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही औषधाच्या खताच्या कंपन्या आहेत, बियाणे पुरवणाऱ्या कंपन्या आहेत, या सर्वांचे वेगवेगळे प्लॉट स्टॉल आपल्याला पाहायला मिळतील. याच्यामध्ये आपण पाहू शकता अॅग्रोस्टार आहे किंवा इतर बऱ्याच जैन असेल, यांचे आपल्याला वेगवेगळे प्लॉट पाहायला मिळणार आहेत. जैन इरिगेशनचा आपण पाहू शकता किंवा नेटफेम आहे, वेगवेगळ्या प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा एक तंत्रज्ञान दालन क्रमांक 1 ठेवलेला आहे, ज्याच्या अंतर्गत ड्रीप रिलेटेड असेल किंवा तुषार असेल किंवा सिंचनाच्या संदर्भातील जे काही वेगवेगळ्या बाबी असतील त्याच्या संदर्भातील जे प्रोडक्ट असतील किंवा त्याची माहिती असेल ते आपल्याला या दालनामध्ये पाहायला मिळणार. इथून पुढे आल्यानंतर ड्रोन असेल किंवा कृषी अवजार असतील याची आपल्याला माहिती पाहायला मिळणार आहे. एरोनिकाचा एक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे किसान ड्रोनसाठीचा, त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुढे आल्यानंतर मिळणार आहे. याच्या बाजूला आपण पाहू शकता ट्रॅक्टर चलित काही अवजार असतील किंवा इतर काही बाबी असतील, याचे जे स्टॉल आहेत ते सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत. आणि ड्रोनचं प्रात्यक्षिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता हे पाहिल्यानंतर पुढे आणखीन एक भीमथडी बाजार आतमध्ये लावलेला आहे, त्याच्यामध्ये काही खाऊ गल्ली वगैरे वगैरे आहे. आणि हे सर्व या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण पुढे जात आहोत ते तंत्रज्ञान आधारित ज्या गॅलरी आहेत. आता इथं आल्यानंतर आपण पाहू शकता मत्स्यपालन विभाग पण आहे आणि मोती विभाग पण या ठिकाणी आहे. म्हणजे पुढे आल्यानंतर आपल्याला भीमथडी बाजारच्या पुढे हे सर्व पाहायला मिळणार आहे. मधमाशी अतिशय महत्वाचं असं आहे. पृथ्वीला मधमाशा नष्ट झाल्यानंतर माणसाचं अस्तित्व नष्ट होणार आहे अशा प्रकारचा एक मेसेज दिलेला आहे. आणि मधाच्या संदर्भातील किंवा जे काही ऑर्गॅनिक फार्मिंगच्या संदर्भातील, होमिओपॅथिक असेल, नैसर्गिक शेतीसाठी जे होमिओपॅथी असेल त्याच्या संदर्भातील स्टॉल या ठिकाणी आहेत. इथून पुढे आल्यानंतर तंत्रज्ञान आधारित जे काही तंत्रज्ञान हे आहे त्याचं दुसरं दालन आहे आणि त्या दालनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या फिटिंग वगैरे पाहायला मिळणार आहेत. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला कृषी अवजार आहेत, ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टर चलित अवजार असतील, रोटावेटर असतील, बरेच जे काही आलेले आहेत. याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला पशु दालन लागलेले आहे. त्या ठिकाणी गाई, म्हशी किंवा बैल यांचं एक उत्तम असं प्रदर्शन या ठिकाणी, शेळ्या आहेत किंवा मेंढ्या आहेत, अशा प्रकारची प्राण्याचं पक्ष्याचं दालन आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. इथून पुढे आल्यानंतर तुम्हाला एरंडीची लागवड असेल किंवा इतर जे काही लागवडी येतं, कांदा लागवडीचे यंत्र, त्याचा डेमो, अशा सर्व बाबी या ठिकाणी पाहता येणार आहेत. आणि इथून नैसर्गिक शेती प्रक्षेत्र म्हणून ते ओळखलं जातं. आणि इथून सरळ बाहेर आल्यानंतर हा आपल्याला एक्झिट करण्यासाठीचा पॉइंट आहे. धन्यवाद.